नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ईश्वरी ही तिचं रात्रीचं काम आवरत असते. त्याच वेळेला अर्णव हा त्याचा कामाचा कॉल घेऊन फोन ठेवतो आणि त्यानंतर पाणी प्यायल्यानंतर त्याच्या हातातून ते ग्लास असतं ते जरासं खाली निसटतं आणि तेवढ्यातच तो फोन ठेवतो आणि सॉरी ते जरा चुकून पडलं असं ईश्वरीला बोलून दाखवतो. तेव्हा ईश्वरी तिथे येते आणि म्हणते की चुकून नाही पडलं ते, तुम्ही ना मुद्दामच पाडलं ते. तेव्हा तो म्हणतो की व्हॉट मिस इंदोर, काय बोलतेस तू? तेव्हा मग ती म्हणते की हो, आता हे ग्लास जे असं पडलंय ना, मला असं वाटतंय की तुम्ही ना आता बोलाल थोड्या वेळाने की मिस इंदोर, हे ग्लास जे काही पडलं ना, ते माझ्या चुकीमुळे नाही तर तुझ्यामुळेच पडलं. तेव्हा मग आता अर्णव तिच्याकडे बघतच राहतो आणि म्हणतो की काय बोलतेस काय तू? तेव्हा ती म्हणते की मला तर असं वाटत असतं की आता घरात जे काही घडणार आहे ना, ते सगळं तुमच्या बाबतीत घडणार, ते माझ्यामुळे चुकीचं घडणार आहे, अशीच काळजी वाटत असते मला सतत. तेव्हा मग आता अर्णव म्हणतो की बरोबर, याचा अर्थ तुला माझी काळजी वाटते, बरोबर ना? तेव्हा मग ईश्वरी म्हणते की काळजी अशी वाटत नाही आहे, परंतु आता या घरामध्ये मी श्वास जरी घेतला ना, तरी असंच वाटत राहतंय मला की हा श्वास घेते त्यातूनही तुमच्यामुळे काहीतरी संकट उभं राहील की काय? माझ्यामुळे तुमच्या आयुष्यात काहीतरी प्रॉब्लेम सुरू होईल की काय? असं सारखं-सारखं मला वाटत राहतं. त्यावेळेला मग आता अर्णव विचारच करत राहतो. ईश्वरी म्हणते, की "मला ना खरंच कंटाळा आला आता या सगळ्याचा. म्हणजे काय झालं, त्या दिवशी आईकडे गेले होते. तिने मला सांगितलं, की नवीन सुरुवात कर. सगळ्या गोष्टी मनातून काढून टाक आणि मी तेच करण्याचं ठरवलं होतं. सगळ्या गोष्टी अगदी मनातून काढून टाकल्या होत्या मी. काढून टाकण्याचा प्रयत्न करत होते, परंतु नाही. ते पॉसिबलच होत नाहीये. कारण कितीही काही झालं, तरीही मला या गोष्टी सारख्या-सारख्या मनात आणून दिल्याच जातात ना. किती काही झालं तरी त्या गोष्टी डोक्यात येतच राहतात माझ्या. किती केलं तरीही. म्हणून नवीन नात्यांची सुरुवातही करता येत नाही मला, असं ती बोलून दाखवते. त्यावेळेला मग आता अर्णव म्हणतो, की "मिस इंदोर, हे बघ, मी तुला असं काही बोललोय का, की तुझ्यामुळे घडतंय म्हणून? मग उगीचच तू गोष्टी का इतक्या लेव्हलला मनाला लावून घेतेस? काहीच गरज नाहीये ना हे सगळं करण्याची." तेव्हा मग तो म्हणतो, की "तू इतका विचार का करतेस या बाबतीत? तू काही केलंयस का, की तुला असं वाटायला हवंय?" तेव्हा ईश्वरी म्हणते, की "मला नाही वाटत आहे ना, पण या घरातल्या सगळ्यांना वाटतंय ना, की माझ्यामुळे तुमच्या आयुष्यात संकट येत आहेत." तेव्हा मग तो म्हणतो, की "ज्याला काय वाटायचंय ते वाटू दे. परंतु एक गोष्ट लक्षात घे, मला तसं काही वाटत नाहीये आणि विश्वास ठेव माझ्यावर, असं काही नाहीये." तेव्हा मग ईश्वरी म्हणते, की "विश्वास तोच तर नाहीये ना तुमच्यावर. अहो, आता आयुष्यात जे काही घडतंय, जे काही महाभारत चाललंय, त्याचं रचयिते तर तुम्हीच आहात ना. तुमच्यामुळे सगळं घडतंय. तुमच्यामुळे माझं लग्न झालंय तुमच्याशी आणि मी इथे या घरात आली आहे. असं सगळ्यांना वाटतंय आणि तुम्हाला त्रास होतोय माझा, असंही वाटतंय. त्यामुळे मला त्याचा ना सगळ्यात जास्त त्रास होतोय." तेव्हा मग अर्णव म्हणतो, की "तुझी ती सवयच आहे. जो तुझ्याबरोबर फसवतो, तुला डिच करतो, त्याच्यावरती तू विश्वास ठेवतेस. परंतु मी जेन्युइन आहे. मी इतका चांगला विचार करतो, त्यावेळेला तू माझ्यावर विश्वास ठेवू शकत नाहीयेस." ती म्हणते, की "हो, नाही ठेवू शकत मी विश्वास. कधीच नाही, अजिबात नाही." मग तो म्हणतो, की "ठीक आहे. नसता येत असेल ना विश्वास ठेवता? मग जा, निघून जा. गो आणि जा. अशी जागा शोध जिथे तुझा विश्वास बसेल. जा, निघ." असं तो तिला बोलतो आणि नंतर तिला रागानेच "गो" असंही ओरडतो. आणि नंतर मग ईश्वरी ही तिथे निघून जाते. ती कसलाही विचार करत नाही. त्यावेळेला मग अर्णव हा मागे वळून बघतो आणि "मिस इंदोर" असा आवाज देतो. त्यावेळेला मग आता म्हणतो की "गेली, गेली निघून ही आणि मी खूप जास्त बोललोय ना तिला. जाऊ दे, गेली तर गेली. मी काय आता तिची मनधरणी करण्यासाठी तिच्या मागे-मागे काही जाणार नाहीये. जाऊ दे, तिला जायचंय ती गेली." नंतर अर्णव तसाच थांबतो. थोड्या वेळाने त्याला रिअलाईज होतं की नको, अजिबात नको. मी हिला खूप जास्तच बोलून घेतलोय. त्याचं तिला जास्त हर्ट झालं असणार. शेवटी माझ्यासारखीच खटकू आहे ती. मलाच तिला मनवलं पाहिजे. असं म्हणून आता अर्णव त्याच्या रूममधून बाहेर पडतो आणि ईश्वरीला शोधत निघालेला असतो. आता ईश्वरीला इकडे-तिकडे शोधत असताना ती हॉलमध्ये आहे की नाही देवीच्या जवळ बसलेली ते पाहण्यासाठी तो येतो. परंतु ईश्वरी तिथे पण नसते. आता तो किचनमध्ये शोधत असतो. तेव्हा अनिताताई काम करत असतात. तेव्हा अर्णव म्हणतो की "काहीच नाही." ती म्हणते की "दादा तुम्हाला काही हवंय का?" मग तो म्हणतो की "हो, पाणी हवं होतं." मग ती ओके असं म्हणून पाणी द्यायला जाते. परंतु आता अर्णवच्या चेहऱ्यावरचं टेन्शन तिला बरोबर कळतं. म्हणून ती जरा बघायला जाते. परंतु मागे वळून पाणी देईपर्यंत अर्णव तिथून बाहेर निघून गेलेला असतो. आता अर्णव सगळीकडे बघतो आणि विचार करतो की ताईकडे असेल का ती? म्हणून आता तो ताईच्या रूममध्ये बघण्यासाठी जातो आणि त्याच वेळेला तिथे तीही नसते. मग अर्णव म्हणतो की "ताईच्या इथे पण नाहीये?" अर्णव आतमध्ये येत असताना तिथून बाहेर जात असतो. तेवढ्यात अंजली म्हणते, की "चिंटू, काय झालं? एवढ्या रात्री तू माझ्या खोलीत?" तेव्हा मग तो म्हणतो, की "ताई, अगं मी सिंदूर." तेव्हा मग तो म्हणतो, की "मी सिंदूरसाठी." मग ती म्हणते, "अरे ईश्वरी? ईश्वरी ते इथे नाही आहे."
मग तो विचारतो की अगं तसं नाही, ॲक्च्युली काय झालं ना की मी सिंदूरचं ना जरा डोकं दुखत होतं, त्यासाठी मला गोळी हवी होती, तर तुझ्याकडे आहे का एखादी गोळी? तेव्हा आता ती म्हणते की हो, आहे तशी माझ्याकडे गोळी, पण नक्की काय झालं आहे, ती ठीक तर आहे ना? बाकी कोणता त्रास नाही आहे ना तिला? तेव्हा मग तो म्हणतो की नाही, अगं बाकी कोणताच त्रास नाही, तिला जरा डोकं दुखत होतं. काय ना, कशामुळे सतत बडबड बडबड? तेव्हा मग लगेच ती विचारते की तुझ्यामुळे वगैरे डोकं नाही दुखत आहे ना? मग तो म्हणतो की ताई, अगं मी तुला गोळी मागितली आहे, प्लीज या बाबतीत सगळं काही आता विचारत बसू नकोस ना मला. तेव्हा मग चिंटूला ती म्हणते की अरे तिकडचा ड्रॉवर आहे ना, घे की त्याच्यातून गोळी, काहीच हरकत नाही. तेव्हा मग तो म्हणतो की ओके थँक्यू, असं म्हणून तो गोळी घेण्यासाठी जातो. आता अंजली काहीतरी काम करत असते, त्यामुळे मग तो म्हणतो की थँक्यू, भेटली मला गोळी, सापडली, असं म्हणून तो तिथून गोळी घेऊन जात असतो. तेव्हा आता लगेचच ती विचारते की मला सांग चिंटू, ईश्वरीचं डोकं कशामुळे दुखतं रे? नक्की तुझ्यामुळे तर नाही ना दुखत आहे? तू काही केलंस तर नाही ना? काही बोललायस तर नाही ना तिला? असं विचारल्यावर आता तो म्हणतो की ताई, तुला असं वाटतंय का की ह्याच्यातली गोळी मला पण खायला हवी म्हणून? मी पण एखादी गोळी खायला हवी असं वाटतंय का तुला? तेव्हा मग ती घालतच असते आणि म्हणते की हरकत नाही, ती पण खातेच आहे ना, मग घ्या की अर्धी अर्धी गोळी, त्यात काय? असं म्हणून आता ती त्याला चिडवते, परंतु तो म्हणतो की ताई खरंच यू आर इम्पॉसिबल, असं म्हणून तो आता तिथून बाहेर पडतो. आता ताईच्या इथून बाहेर पडल्यावर बाहेर हॉलच्या इथे येऊ लागतो आणि विचार करतो की नक्की काय झालं असेल. दरवाजा हॉलचा तर ओपन आहे, कुठे गेली असेल मी सिंदूर? तेव्हा म्हणून तो गाडी काढून ईश्वरीला शोधण्यासाठी निघालेलाच असताना त्याला समोर तिथेच गार्डन एरियामध्ये ईश्वरी बसलेली दिसते, जिथे सिटिंग एरिया ठेवलेली असते हॉलच्या बाहेर, म्हणजेच दरवाजाच्या इथे. तेव्हा मग ईश्वरीकडे त्याचं लक्ष जातं. ईश्वरी तिथे बिचारी एकटीच बसलेली असते आणि तिच्या डोळ्यातून पाणी येत असतं. अर्णवने घरातून निघून जा गो असं सांगितल्यामुळे तिला खूप वाईट वाटलेलं असतं. आता अर्णव तिथे येतो आणि मिस इंदौर असा आवाज तिला देतो. तेव्हा ईश्वरी तशीच तिथे बसलेली असते. ती काहीच त्याला रिस्पॉन्स देत नाही. तेव्हा तो म्हणतो की मिस इंदौर, मला माहिती आहे की असं इथे बसणं हे चांगलं नाही आहे. खूप रात्र झाली आहे आणि इथे आता मला सांग, तू तुझं बेडरूम इथेच बाहेर शिफ्ट केलं आहेस का? की बेडरूमची जागाच बदलून घेतली आहेस? तेव्हा ईश्वरी काहीच बोलत नाही. तो म्हणतो की मिस इंदौर चल इथून, आणि तसंही इथे रात्रभर असं बसणं हे सेफ नाही आहे आणि चांगलंही नाही आहे तब्येतीच्या दृष्टीने, त्यामुळे चल इथे आता बसू नको, असं तो तिला बोलून दाखवतो. आणि मग मिस इंदौर चल तुझ्या रूममध्ये चल, असं तो तिला बोलवत असतो. तेव्हा ईश्वरी म्हणते की नाही, ती माझी रूम नाही आहे. तुम्ही मला मगाशी काय म्हणालात की निघ इथून, तेव्हा मगाशी म्हणालात की इथून निघ आणि मला रूममधून बाहेर काढलं. आता आम्ही इथे बसली आहे शांततेत, तर तुम्ही मला म्हणालात की इथून निघ, इथे जागा नाही आहे. मग जाऊ तर जाऊ तरी कुठे मी ना? कुठे जायचं आहे मी? मलाच कळत नाही आहे. तुम्हाला वाटतं तेव्हा तुमच्या मर्जीने तुम्ही मला लग्न करून या घरात घेऊन येता आणि सांगता की आता हेच तुझं घर आहे, आणि एका वेळेला मला सांगता की हे घर तुझं नाही आहे, इथून निघून जा, गेट आऊट, असंही मला तुम्ही सुनावता. मग मी जायचं तरी जायचं कुठे ना? तुम्ही माझ्याशी लग्न करून मला हे घरामध्ये आणलं आहे, माझी इच्छा नसतानाही माझ्या मर्जीविरोधात तुम्ही या घरात आणलंत मला, आणि त्यानंतर मला हेही सांगताय तुम्ही की हे पण घर तुझं नाही आहे, तू जा. तर मग मी करायचं तरी काय? कुठे जायचं आहे? तेव्हा मग अर्णव म्हणतो की हे बघ मिस इंदौर, मला माहिती आहे की मगाशी रागाच्या भरात मी तुला काही बोलून गेलो, त्यामुळे खरंच. पण आता ईश्वरी म्हणते की नाही, आता काहीच बोलण्याची जरूरत नाही आहे. तुम्ही जे काही बोललात ते बोलून गेलात ना. हे सगळं केलंत कशासाठी केलंत? मला ना आता कंटाळा आला या सगळ्याचा. म्हणजे मला तुम्ही घरातही आणता आणि मला बाहेरही काढता. हे सगळं कशासाठी करताय तुम्ही? एकतर माझ्या मर्जीविरोधात मी इथे आली आहे आणि तुम्हाला काहीच कळत नाही आहे. तेव्हा मग अर्णव म्हणतो की हे बघ मिस इंदौर, मला कळतंय तुला काय वाटू शकतं ते. ती म्हणते की नाही, तुम्हाला कधीही समजणार नाही आहे की मला काय वाटू शकतं ते. तेव्हा मग अर्णव म्हणतो की हे बघ मिस इंदौर, मग तुला काय वाटतंय की तू अशी सतत मला ब्लेम करत राहशील तर मी ती किती वेळ ऐकून घेऊ, सांग ना मला? प्रत्येक वेळेला ही चिडचिड चिडचिड का सहन करायची आहे? त्याच्याने तुला नाही तर मला पण त्रास होतो यार, माझा पण जीव आहे, मीही कंटाळतो या सगळ्याला, असं अर्णव आता तिला बोलून दाखवतो. आणि ईश्वरी आता तिथून बाजूला होऊन अर्णवच्या गाडीच्या इथे येऊन उभी राहते. तेव्हा मग अर्णव तिला म्हणतो की मिस इंदौर, एक गोष्ट लक्षात ठेव, मला कळतंय. तेव्हा मग तुझी घुसमट होणारी कळते मला. ती म्हणते की नाही कळत तुम्हाला? जर तुम्हाला कळली असती ना ती घुसमट, तर तुम्ही मला मगाशी जे काही बोललात ना, ते बोललातच नसता. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला काही कळत नाही आहे, माझ्या जागेवर तुम्ही येऊ शकत नाही. तेव्हा तो म्हणतो की मी तुझ्या जागेवर असतो ना तर? तेव्हा ती म्हणते की नाही, कधीच नसू शकता तुम्ही, कारण तुमच्यासाठी काहीही बदललेलं नाही आहे. तुम्ही त्याच घरात राहताय, तुमच्या सभोवतालची माणसं ही सेमच आहेत, जी तुमची नेहमीची आहेत, परंतु बदललं आहे तर सगळं माझं.
हे घर बदललं आहे, इकडची सभोवतालची माणसं, सगळी परिस्थिती, सगळं बदललेलं आहे माझ्यासाठी आणि त्या बदललेल्या परिस्थितीशी मी काहीतरी जुळवून घेण्याचा प्रयत्न करते, परंतु ते कोणी होऊच देत नाही आहे. कारण घरात प्रत्येक गोष्टीसाठी मलाच ब्लेम केले जात आहे. तुमच्यावर जर काही संकट येत आहे तर ते माझ्यामुळे येते असं सगळ्यांना वाटतंय. जर काही प्रॉब्लेम येतोय तर माझ्यामुळे वाटतोय आणि या सगळ्यातही मी सगळं सहन करून पुन्हा चालू करण्याचा प्रयत्न करते सगळं काही. परंतु तुम्ही तर त्याला काही प्रतिसादच देत नाही. तुम्ही तर त्या बाबतीत काहीच बोलत नाही. कारण तुमच्यासाठी काहीही अवघड नाही. सगळं अवघड झालंय ते माझ्यासाठी. माझ्यासाठी हे घर नवीन आहे. मी माझ्या मर्जीविरोधात हे लग्न करून या घरात आले. यावं लागलं मला आणि त्यासाठी मी आले पण नाही. या सगळ्या गोष्टी बघून मला तर असं वाटतंय ना, की नाही इथे ना मला जास्त काळ टिकताच येणार नाही आहे. जे काही वाटतंय ना, ते काय सांगू, कोणाला सांगू, कुठे घुसमट माझी व्यक्त करू काहीच कळत नाही मला. कारण प्रत्येक वेळेला तुमची ही चिडचिड सुरूच असते. तेव्हा मग अर्णव म्हणतो, की "मिस इंदोर, हे बघ मला सगळं काही समजतंय. तुझा होणारा त्रास हे सगळं मी समजून घेऊ शकतोय. म्हणूनच मी काही बोलत नाही. परंतु प्रत्येक वेळेला मिस इंदोर तू मला बडबड नको ना करूस. प्रत्येक वेळेला सकाळी उठायचं आणि तेच सुरू करायचं. कधीपर्यंत करणार आहोत आपण असं? कुठेतरी याला फुल स्टॉप दिलाच पाहिजे ना मिस इंदोर. त्यामुळे मी तुला सांगतो, की तूही चिडू नकोस. प्रत्येक गोष्टीत नको ब्लेम करूस माझ्यावर. मी नाही चिडणार तुझ्यावर. शांततेत बोलूया. प्रत्येक गोष्टीवर सोल्युशन निघतं आणि मिस इंदोर आपल्याला आता सोल्युशन काढण्याची गरज आहे." तेव्हा ईश्वरी चिडून निघून चाललेली असते. अर्णव हात धरतो आणि म्हणतो, की "1 मिनिट मिस इंदोर, मी तुझ्याशी काहीतरी बोलतोय. मला आजच्या आज या सगळ्या गोष्टीवर सोल्युशन हवं आहे म्हणजे हवं आहे. काही झालं तरीही मी हे नाही सहन करू शकत असं प्रत्येक वेळेला. माझ्याही डोक्यावर प्रत्येक वेळेला हे टेन्शन आहेच ना." तेव्हा ती म्हणते, की "तुम्हाला असं वाटतंय की मी सोल्युशन काढू या गोष्टीवरती आणि तुम्ही या गोष्टी फक्त बघत बसाल तर नाही, असं होऊ शकत नाही मिस्टर अर्णवराजे शिर्के. प्रत्येक वेळेला या गोष्टीवर तुम्ही मला असं बोलू शकत नाही. तुम्ही प्रत्येक वेळेला मला ब्लेम करू शकत नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, जे काही घडतंय ना ते तुमच्यामुळे घडतंय. तुम्ही हे जे काही माझ्याबद्दल पाऊल उचललंय ना त्यामुळे आणि मला अजिबात असं भासवून द्यायचं नाही का की माझ्यामुळे तुम्हाला त्रास होतोय. खरं तर हा जो काही तुम्हाला त्रास होतोय ना तो फक्त आणि फक्त तुमच्यामुळे होतोय. त्यामुळे तुम्ही उगीचच मला कुठल्याही बाबतीत असं ब्लेम करू शकत नाही." तेव्हा मग अर्णव म्हणतो, की "मिस इंदोर, हे बघ एक गोष्ट लक्षात ठेव. आता आपण असं भांडत राहून काहीही होणार नाही आहे. त्यासाठी आपण प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी डिसिजन घेतले पाहिजे. एफर्ट्स घेतले पाहिजेत ना नात्यात. प्रत्येक वेळेला काहीतरी नवीन स्टार्ट केली पाहिजे मिस इंदोर. आणि आता मला वाटतंय की ते एफर्ट्स करण्याची गरज आलेली आहे. आपल्या दोघांनाही हे नातं टिकवण्यासाठी तुम्हाला मनापासून नवरा बायको नको नको माणूस नवरा, पण निदान फ्रेंड जसं आपण अगोदर होतो तसं निदान फ्रेंड तरी मानू शकतेस ना." तेव्हा ती म्हणते, की हेच तर चुकतं ना तुमचं. तुम्ही प्रत्येक वेळेला तुमच्या बाजूने विचार करून मोकळे होऊन पडता, पण दुसऱ्याचा विचार करता का कधी? तेव्हा मग तो म्हणतो, की "मिस इंदोर, तू माझा हात हातात दे. लक्षात ठेव, मी आयुष्यभर तुझी साथ कधीही सोडणार नाही." तेव्हा मग ईश्वरी त्याला काही न बोलता तिथून रागाने निघून जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी ईश्वरी तिची तयारी करत असते, आवरत असते. त्यावेळेला आता अर्णव हा आरशाजवळ तिच्या बाजूला येऊन उभा राहतो आणि नंतर मग उभा राहिल्यानंतर ईश्वरी आता त्याच्याकडे बघत असते. त्यावेळेला अर्णवचं आता शर्टचं जे बटन असतं ते तुटलेलं असतं आणि तो वैतागत म्हणतो, की "हे काय आहे? माझं शर्टचं बटन तुटलं आहे. हे कसं काय शक्य आहे? नाही म्हणजे हे शर्टचं बटन इतक्या दिवसानंतर मी घातलं आहे, तर तुटलं तरी कसं अचानक? काय करायचं आहे मी आता?" असं म्हणून तो आता वैतागत असतो. तेव्हा मग तो वैतागत असताना ईश्वरी त्याला म्हणते, की "ओ अर्णवराजे शिर्के, तुम्ही सात्विक फॅशनचे CEO आहात. तुमच्याकडे हे एकच शर्ट आहेत का? जा ना, दुसरं शर्ट घाला ना. याच्यावरच का अडले?" तेव्हा मग तो म्हणतो, की "नाही, मला हे शर्ट घालायचं होतं, म्हणूनच मी हे घातलंय. पण आता नेमकंच हे शर्टचं बटन तुटलंय." तेव्हा मग ईश्वरी म्हणते, की "काय? मग आता काय बोलताय तुम्ही?" तेव्हा तो म्हणतो, की "हे सगळं ना तुझ्यामुळेच होतंय." तेव्हा मग आता ईश्वरी म्हणते, की माझ्यामुळे काय होतंय आता?" तेव्हा मग तो म्हणतो, की "मिस इंदोर, मला असं वाटलं की तू मला म्हणशील की शर्टचं बटन शिवू देते, माझ्यामुळे तुटलंय. आठवते तुला? त्या दिवशी तू भिजली होतीस, त्यावेळेला मी तुला हे शर्ट घालण्यासाठी दिलेलं होतं. लक्षात आलं ना तुझ्या?" तेव्हा मग आता ईश्वरी त्याच्याकडे बघतच राहते आणि मग म्हणते, "मी तुम्हाला सांगितलं होतं का हे शर्ट मला तुम्ही द्या म्हणून? मग तुम्ही उगीचच मला कशाला दोष देताय ना?" तेव्हा मग अर्णव म्हणतो, की "हे बघ मिस इंदोर, एखादी मुलगी म्हणाली असती की द्या, माझं शर्ट तुमचं शर्ट आहे ना मी घातलेलं आणि माझ्यामुळे ते बटन तुटलं आहे. मग एखाद्या मुलीने शिवून पण दिलं असतं. पण तू तू तर अजिबातच तशी नाही आहे. तू तर ठरवूनच टाकतेस की हे सगळं केलेलं आहे ते तू नाही केलेलं आहेस म्हणून." तेव्हा मग ती म्हणते, की "हो का? असं आहे का? ठीक आहे. मग हरकत नाही आहे." तेव्हा मग ती पुन्हा जाऊन जागेवर बसते आणि म्हणते, की "घ्या दुसरं शर्ट घालून."
तेव्हा मग तो म्हणतो की अगं मी सिंदूर, इतकं मशीन वगैरे चालवत असतेस तर मग शर्टचं बटन का नाही शिवू शकत? तेव्हा ईश्वरी म्हणते की हो, मशीन वगैरे येते चालवता मला, परंतु हे शर्टचं बटन वगैरे ना मला शिवता येत नाही, कारण मला ते इतकं व्यवस्थित शिवता येत नसतं. असं आता ती बोलून दाखवते. आणि मग अर्णव विचार करतो की हे काय नेमकं, म्हणजे शर्टचं बटन शिवता येत नाही आहे. खरंच मलाही कळत नाही आहे. मी सिंदूर, तू हे सगळं मुद्दाम बोलतेस ना? तेव्हा ईश्वरी म्हणते की नाही, मी खरं खरं सांगते, हे शर्टचं बटन मला नाही शिवता येते. आणि प्रत्येक वेळेला तुम्हाला कशाला माझ्याबद्दल वाद घालायचा असतो? म्हणजे प्रत्येक वेळेला तुम्हाला वेळच शोधायची असते. आज हा वाद, उद्या तो वाद, आणि वाद घातल्याशिवाय मला तर वाटतं की तुम्हाला जेवणच गोड लागत नसेल. हाच तर इश्यू आहे ना तुमचा. मी किती नॉर्मल राहण्याचा प्रयत्न केला तरीही तुम्हाला वाद हे घालायचेच असतात, बरोबर की नाही? तेव्हा मग आता ईश्वरीला तो पुन्हा काहीतरी बोलतो आणि म्हणतो की मग तेच तर मी बोलतोय ना, वाद कशाला घालायचे? मी तर तुला प्रेमाने विचारत होतो, परंतु हे शर्ट तूच घातलेलं, परंतु तरीही तू एक्सेप्ट करत नाही आहेस ते मात्र, की मी घातलेलं आणि माझ्यामुळे बटन तुटलं. नाही, ते तू एक्सेप्टच कशी करशील ना? तेव्हा मग आता लगेचच तो पुढे म्हणतो की मी सिंदूर, मी आता रिक्वेस्ट करतो, ऑल राईट, रिक्वेस्ट करतो तुला की शर्टचं बटन तू शिवून देशील का? मिस इंदोर, प्लीज मला हे शर्टचं बटन शिवून देशील का? असं आता तो अगदीच प्रेमाने आणि लाडाने विचारतो. तेव्हा आता ईश्वरी म्हणते की नाही, बिलकुल नाही, अजिबातच नाही, मला ते करता येत नाही आणि मी ते करणार पण नाही. आले तुमच्या लक्षात? असं बोलून दाखवल्यावरती आता इथे अर्णव हा म्हणतो की हा बघ, हाच प्रॉब्लेम आहे तुझा. प्रत्येक वेळेला ना तू अशीच करत असते. आता मी तुझ्याशी किती चांगलं बोललो तरी पण तुलाही वाद घालायचेच असतात. तुलाही त्या बाबतीत इश्यू आहेच. मी कितीही चांगलं बोललो तरी तुला ते पटत नसतं. तेव्हा मग आता ईश्वरी ही त्याच्याकडे बघत म्हणते की जा, मला काहीच जरूरत नाही आहे. तेव्हा मग अर्णव म्हणतो की ठीक आहे ना, नसेल ऐकायचं तर नको ऐकू. तेव्हा मग ईश्वरी, हे सगळं ना तुझ्यामुळे झालं आहे. पुन्हा एकदा तो तिला बोलून दाखवतो आणि पुन्हा ती त्याच्याकडे रागाने बघत असते. आणि त्याच वेळेला आता ईश्वरी ही त्याला काही न बोलता तिथून चिडून निघून जाते, कारण तिची चिडचिड ही वाढतच असते. आणि अर्णव म्हणतो की मी सिंदूर, आत्ता नाही परंतु नंतर कधीतरी नक्कीच तुला या शर्टचं बटन शिवून द्यावंच लागेल. आणि नक्कीच मला माहिती आहे की तू स्वतःहून म्हणशील की द्या सर, हे शर्टचं बटन मी शिवून देते. तेव्हा आता अर्णव तिच्याकडे बघत असताना ईश्वरी देखील आरशातून त्याच्याकडे नजर जाते आणि ती पण त्याच्याकडे अगदी रागाने लूक देत असते. नंतर मग आता ईश्वरी म्हणते की बघताय का माझ्याकडे, घाला दुसरं शर्ट, तुम्हाला काय वाटलं की मी हे शर्ट शिवून देत? बिलकुल नाही. असं म्हणून ती आता तिथून बाहेर रूमच्या निघून जाते. आणि अर्णव देखील ती जाताना रागाने तिच्याकडे बघत असतो आणि गालातल्या गालात हसतो, कारण ईश्वरी ज्या प्रकारे वागत असते, शेवटपर्यंत ती काही शर्टचं बटन शिवून देत नाही, त्यामुळे अर्णवला आता हसायला येत असतं. ईश्वरी आता बाहेर आलेली असते. मामा आणि अंजलीताई दोघंजणही डायनिंग टेबलवरती बसलेली असतात. ईश्वरी खाली उतरत असते तेव्हा आता मामा म्हणत असतो की अरे काय झालं आहे काय, हे नववधू आणि दोघंजणही न्यूली मॅरिड कपल, काय झालं आहे काय, अजून आलेले नाही आहेत ते. तेव्हा मग अंजली म्हणते की मामा येतच असतील रे. तेवढ्यातच ईश्वरी येते. ईश्वरी आल्यावर लगेचच ती म्हणते की ताई, हो नाश्ता बनवला पण तुम्ही, म्हणजे मी येणारच होते, तुम्ही कशाला सगळं तयार करून ठेवलं? तेव्हा मग ती म्हणते की नाही गं, अगं ये, काहीच हरकत नाही. तेव्हा आता ती म्हणते की अगं मला सांग ईश्वरी, ते सगळं जाऊ दे, मला माहीत होतं की तुझं रात्री डोकं दुखत होतं ना, म्हणूनच मी सकाळी आता लवकर उठले आणि सगळं आवरून ठेवलं मी, काहीच प्रॉब्लेम नाही. तेव्हा मग ईश्वरी बोलून दाखवते की माझं माझं डोकं कधी दुखत होतं, असं ती विचारते. त्यावेळेला मग ती म्हणते की अगं असं काय करतेस तू, काल रात्री माझ्याकडे चिंटू आला होता आणि त्याने मला सांगितलं की अगं ताई, जरा गोळी दे, म्हणजे ईश्वरीचं डोकं दुखतंय म्हणून. तेव्हा ती विचारच करत राहते की माझं डोकं. तेवढ्यात अर्णव तिथे येतो आणि सगळं सावरून म्हणतो की अगं मिस इंदोर, विसरतेस कशी तू, काल रात्री नाही का तुझं डोकं दुखत होतं आणि तू जास्त पॅनिक झाली होतीस, त्यामुळे मी तुला समजावलं होतं आणि गोळी दिली होती खायला. तेव्हा मग ईश्वरीच्या कुठे जाऊन लक्षात येतं की हो, काल रात्री भांडण झालं होतं आणि त्यामुळेच ते मला शोधत येताना ताईच्या कुठे चिरले असणार आणि मग तिला काहीतरी कारण सांगायचं म्हणून सांगितलं असणार. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो हो, आलं माझ्या लक्षात. हा ताई, माझं डोकं दुखतच होतं, म्हणजे ना मला कळतच नव्हतं की इतकं डोकं का दुखतं आहे ते. यांना मी सांगितलं की हलकंसं डोकं दुखतं, इतकं काय नाही आहे, परंतु तरीही त्यांनी ऐकून घेतलं नाही. मग लगेचच ईश्वरी म्हणते की आली असणार तुमच्याकडे गोळी मागायला. आणि हो, मग ते म्हणाले म्हणून मी ती गोळी पण घेतली बरं का. आणि ना इतकी छान गाढ झोप लागली मला, आता सकाळी उठून इतकं फ्रेश वाटतंय ना की खरंच खूप भारी वाटतंय मला. तेव्हा मग अर्णव म्हणतो की हो ना, खरंच हिने गोळी घेतली तेव्हा हिला बरं वाटलं. तेव्हा मग पुढे लगेचच ईश्वरी बोलून त्याच्याकडे बघत राहते आणि मग म्हणतो की खरंच म्हणजे डोकंदुखी म्हणजे ना, इतकं बघायला गेलं ना
की खरं तर मी बोलणार होतो गोळी घेऊ नको, परंतु काय करणार, डोक्याला ताप असल्यावरती करणार तरी काय कोण, असं मुद्दामच तो तिला टोमणा मारत बोलत असतो. आणि त्यावेळेला लगेचच आता ते दोघंही त्यांच्या त्यांच्या भाषेत बोलत असताना मामा म्हणतो की अंजली, अगं नवरा बायकोंमधली कोड लँग्वेज डेव्हलप होणं हे चांगल्या मॅरेजचं लक्षण आहे बरं का. असं म्हटल्यावर आता अंजली पण मामाकडे बघून हसायला लागते आणि मामा म्हणतो की हो बरोबर आहे अगदीच. तेव्हा मग तो म्हणतो की आता काय डोकेदुखी थांबली आहे ना, मग आता आणखी डोकेदुखी वाढवायची का. तेव्हा ईश्वरी आता गालातल्या गालातच हसते आणि पुढे काहीच बोलत नाही, कारण सगळ्यांसमोर ईश्वरी मनातच म्हणते की आता समोर राहत नाही तर रूममध्ये असली असते ना तर चांगलंच उत्तर दिलं असतं. तेव्हा मग अर्णव तिला म्हणतो की काय नाही काय नाही ठीक आहे. ईश्वरी आता त्याला बसायला सांगते. अंजली म्हणते की तुमच्या दोघांचं नक्की चाललंय तरी काय, म्हणजे आम्हाला असं का वाटतंय की काहीतरी नक्कीच गोंधळ आहे, म्हणजे तुम्ही दोघं एकमेकांशी काहीतरी वेगळंच बोलताय असं आम्हाला का वाटतंय. तेव्हा मग तो म्हणतो की ताई अगं तसं काहीच नाही आहे, म्हणजे तिला मी जे काही बोलतोय ना ते तिला बरोबर समजले अगदी. त्याच वेळेला मग आता लगेचच अंजली बोलायला लागते की बाबा बरं आहे ठीक आहे, म्हणजे अर्णव मला हेही कळतंय हां, म्हणजे काल बायकोचं जरासं काही डोकं दुखायला लागलं की याला इतकं टेन्शन आलं आणि हे चांगलं आहे बरं का, असं म्हणून आता तीही त्या दोघांनाही बोलत असते. तेव्हा ईश्वरी अगदी रागाने अर्णवकडे बघत असते. ताई आणि मामा इतकं काही बोलतात परंतु त्यांना काहीच फिकर नसते. त्यानंतर आता ईश्वरी अर्णवला नाश्त्याला बसायला सांगते आणि त्याच वेळेला मग ती म्हणते की बसा ना अर्णव सर, नाश्ता करून घ्या तुम्ही. तेव्हा मग आता अंजली तिला पण म्हणत असते, परंतु ती काही बसत नाही. ती म्हणते की नको मी वाढते ना तुम्हाला. आणि मग ती आता अर्णवला इडली वाढत असते आणि इडल्या अर्णवलाच वाढत असताना लगेचच अंजली म्हणते की मामा तिचं ना लक्ष नाही आहे, जाऊ दे, ती आपल्या नवऱ्याला वाढते आणि तुला मग लगेचच मामा म्हणायला लागतो की ईश्वरी अगं तू नवऱ्यालाच वाढणार आहेस की आम्हाला पण देणार आहेस इडली. मग त्याच वेळेला ती म्हणते की हो मामा देते ना. तेव्हा अंजली म्हणायला लागते की जाऊ दे मामा, अरे मी देते ना, थांब मी आहे ना, मी देते, असं ती आता बोलायला लागते. आणि नंतर मग ती हेही म्हणते की नवऱ्याची जास्त काळजी आहे हे पण चांगल्या लग्नाचं लक्षण आहे, बरं झालं. त्यानंतर मग आता अंजली पण हसायला लागते आणि अर्णव देखील नाश्ता करत असतो, परंतु त्याला मनातल्या मनात चांगलंच माहीत असतं की ईश्वरीला काळजी नाही तर फक्त तिची चिडचिड आहे, तिचं प्रेम नाही आहे, तर फक्त ती रागावून बोलते आहे. त्यावेळेला मग आता इथे ईश्वरी म्हणत असते की सगळ्यांसमोर वागावं लागतं, नाहीतर मग मलाही माहिती आहे की कसं वागायचं ते. तेव्हा मग अर्णव गालातल्या गालातच असतो आणि म्हणतो की मिस इंदोर, मला माहिती आहे तू काय बोलतेस ते. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की वल्लरी आता आजीला म्हणत असते की आई, एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्याला ना हे सगळं आता बघत बसून चालणार नाही, आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. आणि जसं जसं पुढे वेळ जात जाईल ना तसं तसं आपल्या हातातून वेळ निसटत जाईल. त्यामुळे आपणच या बाबतीत काहीतरी आता ठोस निर्णय घ्यायला हवेत, त्याशिवाय काहीच खरं नाही. आणि आई नका काळजी करू तुम्ही, मी आहे ना, सगळं काही व्यवस्थित होईल. तेव्हा मग ती म्हणते की अगं पण आता करायचं तरी काय, चिंटूला या सगळ्यातून कसं वाटवायचं, या संकटातून त्याला कसं बाहेर काढायचं. तेव्हा मग आता वल्लरी म्हणते की आई, आपण काहीतरी केलंच पाहिजे, नक्कीच आपण काहीतरी पाऊल उचलूया आणि हे सगळं चिंटूलाही कळायला नको असं आपण काहीतरी केलं पाहिजे, असं वल्लरी तिला बोलून दाखवत असते. त्यानंतर मग सगळेजणं आता नाश्त्याला बसलेले असताना आकाश येतो आणि म्हणतो की दादा, आपला लांब दिल्लीला ट्रान्सपोर्ट चालली होती आणि आपला भरपूर मटेरियल माल त्याच्यामध्ये होता आणि तोच टेम्पो जो आहे तो ट्रक दरीत कोसळला, हे खरंच खूप मोठं नुकसान झालेलं आहे आपलं, खूप मोठं. तेव्हा मग लगेचच आता वल्लरी म्हणते की बघितलं, दुसरं संकट आलं, बघितलं ना, आपला माल वाया गेला, बिझनेसला प्रॉब्लेम लॉस झाला, हे सगळं घडतंय ना, हे काहीतरी चुकीचं घडतंय. आणि या सगळ्याचं तुम्हाला अर्थ कळतोय का, पुन्हा एकदा अपशकुन घडलाय काहीतरी अर्णवच्या बाबतीत, नक्की कशामुळे घडतंय हे तुम्हाला सगळ्यांनाच आता कळत असेल, असं ती बोलून दाखवते. त्यामुळे आता हे सगळं मुद्दामच ईश्वरीकडे टोलवलं जात असतं आणि तिलाही या सगळ्याचं पुन्हा टेन्शन येतं. रूममध्ये असताना ईश्वरी म्हणते की तुम्हाला समजणार नाही या क्षणाला मला काय वाटतंय ते, जे काही घडतंय ना प्रत्येक गोष्टीत मला ब्लेम केलं जात आहे, त्यामुळे मला खरंच कळत नाही आहे की हे मी काय करू, खरंच समजतच नाही आहे मला, असं म्हणून ती आता बिचारी खूपच टेन्शनमध्ये असते आणि वैतागत असते. आणि नंतर मग हे सगळं माझ्यामुळे होतं आहे, घरात सगळे मला दोष देतात, आता मला या क्षणाला काय वाटतंय ना हे फक्त मला कळू शकतं, कोणालाच नाही, असं ईश्वरी आता त्याला बोलून दाखवते. अशाच मालिकांच्या अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.